कंटिन्यू सर कंटिन्यू. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनुर्ली तसेच युवा पुरोगामी विचार मंच घाटंजी ऑनलाईन अखिल भारतीय काव्य संमेलन 2024 या ठिकाणी संपन्न होत आहेत. यामध्ये आपण विविध विषयावर अशा कविता घेत आहोत. एक सामाजिक उपक्रम या भूमिकेतून नवोदित कवींना संधी मिळावी यासाठी आपण हा उपक्रम राबवलेला आहे. तरी मी या ठिकाणी युवा पुरोगामी विचार मंच चे अध्यक्ष माननीय भाविक भगत सर यांना विनंती करतो की त्यांनी नमस्कार सर. हॅलो या सर, माझी ठिकाणी 23 नंबर, मी शांतीलाल ननवरे. मगाशी ते जरा बरोबर कविता झाली नाही कारण त्या मॅच मुळे. मी माझी कविता हॅलो, माझी हॅलो दुसरी कविता सादर करतो. गाडवे सर, हा. गाडवे सर घेऊन घ्या, त्यांची कविता घेऊन घ्या आधी. हॅलो तात्काळ आपण सादर करावं. त्यानंतर भाविक भगत सरांची कविता या ठिकाणी होतील. आपण सुरुवात करावं. हो शांतीलाल हो, आपण ननवरे. आवाज येतोय सर? हा, हा आवाज येतोय? हॅलो. हो, आवाज येतोय. हॅलो, आवाज येतोय. सर्वांना नमस्कार. आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे मेघ दाटुनी. मेघ दाटुनी कोसळती जलधारा, मेघ दाटुनी कोसळती त्या जलधारा, वीज काढून चमके तो इंद्रधनुचा किनारा, इंद्रधनुचा किनारा. पाहुनी मन कसे हर्षित झाले, पाहून मन कसे हर्षित निसर्गाचे ते सप्त फुलले, निसर्गाचे ते सप्तरंग फुलले, फुलले फुलले सप्तरंग फुलले निसर्गाचे. वीज काढती मेघ गडगडती कोसळती त्या जलधारा, कोसळती त्या जलधारा. पाहून आले भरून मेघाले गर्जने, एक लौकिक हळवा स्पर्श निसर्ग राजा गेला देव, गेला देऊन निसर्ग राजा, निसर्ग राजा. मेघ दाटुनी कोसळती त्या जलधारा, मेघ दाटुनी कोसळती त्या जलधारा. वीज काढती मेघ गडगडती, वीज कडाडती मेघ गडगडती कोसळती त्या जलधारा, कोसळती त्या जलधारा. सृष्टीची ही विविध रूपे, सृष्टीची ही विविध रूपे, सृष्टीची ही विविध रूप. पाहुन कसे मन हर्षित झाले, पाहुन मन कसे हर्ष कोसळती त्या जलधारा, कोसळती त्या जलधारा. वादळ पाऊस धारा, वादळ वारा पाऊस धारा, टप टप पडती गारा, टप टप पडती गारा. सृष्टीची ही विविध रूपे, सृष्टीची ही विविध रूप. निसर्ग राजा गेला दे, गेला देऊन निसर्गाचा. मेघ दाटुनी कोसळती त्या जलधारा. धन्यवाद. धन्यवाद सर. शांतीलाल सर धन्यवाद. यानंतर आपण आपलं कवी संमेलन असंच सुरू ठेवणार आहोत. 33 नंबर आणि 25 नंबर यांनी तयार राहावी. तत्पूर्वी आपल्या युवा पुरोगामी विचार मंचचे अध्यक्ष माननीय भाविक भगत सर या ठिकाणी कविता सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपण अशाच प्रकारे कवितेचा आनंद घेत राहा. भाविक भगत सर, आपण सुरुवात करावी. या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करावे. भाविक भगत सर. हा, नमस्कार सर. धन्यवाद, धन्यवाद मनोज गाडवे सर.
सर्वप्रथम जसं सर्वांना नमस्कार. आवाज का? हा व्हिडिओ बंद आहे आपला. व्हिडिओ सुरू करा. व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही सुरू करा. हा सर्वांना प्रथम माझा नमस्कार. मी भाविक भगत, अध्यक्ष युवा पुरोगामी विचार मंच, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा उमरी, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा केळापूर, सुर्ली तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ व युवा पुरोगामी विचार मंच घाटंजी च्या संयुक्त विद्यमाने आपण ही अखिल भारतीय काव्य संमेलन आयोजित केलं आहे. तर त्या अनुषंगाने मला मधामध्ये थोडं उशिरा जॉईन होता आलं, त्यामुळे बोलता आलं नाही. तर जास्त मी वेळ न घेता फार सुंदर महाराष्ट्रामधल्या तमाम कविताकारांनी फार सुंदर अशी काव्यरचना केलेली आहे. आपल्या सुमधुर स्वरामध्ये, शब्दांमध्ये मांडलेले, रेखाटलेल्या कविता सादर केलेल्या आहेत. खरोखर अतिशय हा जो कवी संमेलन घेण्याचा मागचा उद्देश होता की आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामधून काही नवीन कवी सुद्धा तयार होतील, नवीन कवींना यामधून संधी मिळेल, हा आमचा या कवी संमेलनामागचा उद्देश होता. त्या अनुषंगाने माननीय मनोज गाडे सर, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनुर्ली तालुका केळापूर यांनी विशेष मेहनत घेत आहेत. त्याचबरोबर माननीय आपल्या प्राध्यापिका अपर्णा बिरनाळे मॅडम, ज्यांनी या संमेलनाचं प्रास्ताविक केलं, त्या सुद्धा यासाठी विशेष मेहनत घेत आहेत. त्यासोबत आमचे मार्गदर्शक आहे माननीय देडे सर, त्याचसोबत सूर्यवंशी सर, त्याचसोबत मला वाटतं आमचे उद्योजक संभाजीनगरचे काय गाडवे सर नाव? कानगुलकर सर, संतोष कानगुलकर. हा, कानगुलकर सर, संतोष कानगुलकर सर, हे सुद्धा सहकार्य आम्हाला या संमेलनासाठी करतात आणि मागील कार्यशाळेसाठी सुद्धा त्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं. तर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि मी जास्त वेळ न घेता माझी लॉकडाऊन काळामध्ये विद्यार्थी आणि विद्यापीठाच्या संदर्भामध्ये परीक्षेचा जो गोंधळ झाला होता, त्या संदर्भात एक छोटीशी कविता आहे, ते मी आपल्या समोर सादर करतो. तर कवितेचं शीर्षक आहे विद्यापीठ आणि विद्यार्थी. संत गाडगेबाबाचं नाव आहे त्याला, संत गाडगेबाबाचं नाव शिक्षणाचं पीठ हे गाव आहे त्याला. संतांचा शिक्षणाचा विचार ठाव आहे सर्वाला, संतांचा शिक्षणाचा विचार ठाव आहे सर्वाला, पण जाण का नाही विद्यार्थ्याची तिथल्या माणसाला. आपली भाकर मिळते इथून, आपली भाकर मिळते इथून, ठाव आहे आपल्याला, आपली भाकर मिळते इथून, ठाव आहे आपल्याला, पण इथेही सारा भोंगळ कारभार हे माहित नाही कोणाला. यंदाच्या सालात जणू कहरच झाला, यंदाच्या सालात जणू कहरच केला, तंत्रज्ञानात आहोत आपण मागे हा पुन्हा भास झाला. होईल आता नव्याने, होईल आता नव्याने सर्व ठीक अशी आशा होती त्याला, होईल आता नव्याने सर्व ठीक अशी आशा होती त्याला, पण विद्यार्थ्याच्या भविष्याची जणू खेळच झाला. होईल आता सर्व ठीक एकदाच ठरवलं, होईल आता सर्व ठीक एकदाच ठरवलं, कसं तरी मनात समजून मन मात्र वळवलं. एक नाही दोन नाही तीन वेळा लांबल्या परीक्षा आता, एक नाही दोन नाही तीन वेळा लांबल्या परीक्षा आता, तरी देखील विद्यापीठ करत आहे नियोजनाच्या बाता. चूक काय आमची, चूक काय आमची सांगा तरी आता, चूक काय आमची सांगा तरी आता, परीक्षेच्या आधी तुम्ही सर्व जमा करून घेता, काय माहिती कोणाला तो पैसा कुठं नेता, काय माहिती कोणाला तो पैसा कुठं नेता, ऐन वेळेवर परीक्षा ह्या थांबूनच सोडता, ऐन वेळेवर परीक्षा ह्या थांबूनच सोडता, आणि तुमच्या चुकीचं खापर विद्यार्थ्यावर का फोडता. विद्यार्थी मात्र बेहाल आहे याची जाण नाही का तुम्हाला, विद्यार्थी मात्र बेहाल आहे याची जाण नाही का तुम्हाला, किती होतो मानसिक त्रास याचं भान नाही का तुम्हाला. परत त्याच समस्या तरी शांत होता तो विद्यार्थी, परत त्याच समस्या तरी शांत होता तो विद्यार्थी, करत बसला नाही कधी तक्रार तो होता विद्यार्थी. अचानक पुन्हा येते तांत्रिक अडचणीचं लेटर, अचानक येते तांत्रिक अडचणीचं लेटर, शिक्षणाचा खेळ खंडोबा करणारा तर नाहीत ना हे थिएटर. शिक्षण घे बाळा, शिक्षण घे बाळा, आता महत्व आहे त्याला, महापुरुष सांगेल. शिक्षण घे बाळा, आता महत्व आहे त्याला, संदेश महापुरुष सांगून गेला. बाप गाव गावून कसं पाठवतो याची जाण आहे आम्हाला. आमच्या वेदना कशा सहज कळत का नाही तुम्हाला, आमच्या वेदना अशा स्वप्नाचा तुला थांबत का नाही, आणि आमच्या परिचय वेळ होत का नाही.
मान्य करतो आम्ही कोरोनाचा काळाला, मान्य करतो आम्ही कोरोनाचा काळाला